गौरी गणपतीसाठी फक्त बेसन पीठ वापरून 15 ते 20 मिनिटांमध्ये कुरकुरीत चकली आपण तयार करणार आहोत। कुठलीही भाजणी न करता आणि कमी मसाल्यांमध्ये आज आपण चकली बनवणार आहोत। तर इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। सम्राटचं जे बेसन पीठ विकत येतं तेच बेसन पीठ मी इथे वापरलेलं आहे। वाटी वरच्यावर भरून घेतलेली आहे, दाबून दाबून पीठ भरलेलं नाही। ज्या वाटीने बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। जास्त पीठ घेतलं तर चकल्या खूप कडक होतील। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, थोडासा इथे व्हिडिओ स्किप झालेला आहे। अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा काळी मिरपूड घेतलेली आहे। तुम्ही इथे 2 ते 3 काळी मिरी कुटून घेऊ शकता। पाव चमचा हिंग आहे, पाव चमचा ओवा आहे, पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे। चाट मसाल्यामुळे चकलींना खूप छान टेस्ट येते। 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहे, चवीनुसार मीठ घेतलं। सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये आणखीन अर्धा चमचा काश्मीरी मिरची किंवा बेडकी मिरची सुद्धा टाकू शकता। याच्यामध्ये 3 चमचे कडकडीत गरम तेल टाकलेलं आहे। मी या चमच्याने तेल मोजून घेतलेलं आहे। चमच्याची साईज खूप मोठी असेल तर 2च चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। चमच्याने सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने पीठ मिक्स केलं नाही तरी चालेल, फक्त चमच्याने व्यवस्थित सगळीकडे तेल मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्येच उकळतं पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि चमच्याने हळूहळू पीठ मिक्स करायचं आहे। पाणी टाकताना थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आहे। एकदम पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे। इथे थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेतलेलं आहे। फक्त सर्व पीठ हलकंसं आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे। आता इथे पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर हाताने पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडकसर पीठ मळून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे पीठ आणखीन थोडंसं घट्ट होणार आहे। तर बघा, मी इथे या पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि कुठेही पिठामध्ये गाठी तयार झालेल्या नाहीत। अतिशय सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे आणि पीठ मळण्यासाठी फक्त 2 मिनिटं लागलेले आहेत। मऊसूत असं पीठ मळून झालेलं आहे। आता या पिठावरती एखादा कपडा किंवा भांडं झाकायचं आणि फक्त 5 मिनिटं पिठाला रेस्ट द्यायची आहे। जास्त वेळ पीठ ठेवणार असाल तर पिठाला वरच्या साईडने तेल लावायचं, म्हणजे पिठाच्या वरती पापडी येणार नाही। मी इथे फक्त 5 मिनिटं कपडा टाकून पीठ झाकून ठेवलं आणि 5 मिनिटांनी लगेच चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। पुन्हा फक्त 5-6 सेकंद पिठाला मळून घ्यायचं आणि बघा, याचे 2 गोळे तयार केलेले आहेत। आता एक गोळा आपण चकलीच्या साच्यामध्ये टाकणार आहोत आणि एक गोळा झाकून ठेवणार आहोत। कुरकुरीत चकली बनवण्यासाठी चकलीची पातळ प्लेट घ्यायची, म्हणजे चकल्या भरपूर होतात, कुरकुरीत होतात आणि पटकन तळून सुद्धा होतात। जाड प्लेट असेल तर चकल्या तळण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो। आता याच्यामध्ये एक गोळा टाकून घेतलेला आहे आणि दुसऱ्या गोळ्यामधील सुद्धा अर्धा भाग याच्यामध्ये टाकून घेतला। आपण मुळातच कमी प्रमाणात पीठ मळलेलं आहे, त्याच्यामुळे अतिशय झटपट चकल्या बनवून तयार होणार आहेत। तुमच्याजवळ चकलीचा जो साचा आहे तो वापरायचा आहे। माझ्याजवळ या पद्धतीचा साचा आहे, त्याच्यानेच मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। चकल्या बनवताना आतल्या साईडचा जो सर्कल आहे तो छोटा किंवा मोठा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचा आणि या पद्धतीने फिरवत चकली बनवून घ्यायची आहे। चकलीचं पीठ खूप पातळ बनवलेलं नाही, त्याच्यामुळे भरपूर काटेदार चकली तयार झालेली आहे आणि पीठ खूप घट्ट जरी असलं तरी साच्यामधून चकली पटकन बाहेर येत नाही। इथे आपण परफेक्ट प्रमाणात पीठ लावून घेतलेलं आहे। दुसरी चकली बनवताना सुद्धा आतला सर्कल व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि चकली बनवून घ्यायची। चकलीचा शेवटचा जो पार्ट आहे तो आठवणीने चिटकवून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये चकली सुटत नाही। आणि इथे तुम्ही बघितली असेल कुठेही चकली तुटलेली किंवा फाटलेली नाही। मी याच पद्धतीने 4 चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि बघा, चकल्यांना भरपूर असे काटे तयार झालेले आहेत। आता मी 4-4 चकल्या बनवून लगेच तळून घेणार आहे। तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये चकल्या बनवायच्या असतील तर याच्या डबल किंवा टिबल तुम्ही प्रमाण घेऊ शकता। इथे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल चेक सुद्धा करून घेतलेलं आहे। तेलामध्ये पीठ टाकल्या टाकल्या पीठ लगेच वरती आलेलं आहे आणि या पद्धतीने उलटण्याच्या किंवा कालथ्याच्या मदतीने तेलामध्ये चकली टाकायची, म्हणजे चकलीचा शेप सुद्धा चेंज होत नाही। फक्त गरमागरम तेलामध्ये चकली टाकायची आहे। मी इथे उलटण्याने सर्व चकल्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला तेलाचं टेम्परेचर सुद्धा समजलं असेल। चकली तेलामध्ये टाकल्या टाकल्या भरपूर असे बबल्स चकलीला यायला हवेत इतपत गरम तेल करून घ्यायचं आहे। आता इथे एक साईड थोडीशी कडक झाली की चकली पलटी करायची आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि बघा, भरपूर अशी काटेदार चकली तयार झालेली आहे। चकल्या तळण्यासाठी थोडंसं पसरट भांडं घ्यायचं। खोलगट कढाई जर घेतली तर सर्व चकल्या तळाला जाऊन एकमेकांना चिटकत असतात।
तर बघा इथे या पद्धतीचा कलर येईपर्यंत चकली तळून घेतलेली आहे आणि बघत असाल चकलीचे बबल्स पूर्ण कमी झालेले आहेत। तेलामध्ये चकली टाकल्यानंतर थोडीशी कडक झाली की तिला पलटी करायची आणि कंटिन्यू लो फ्लेमवरती चकली तळून घ्यायची आहे, म्हणजे आतपर्यंत खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात। हाय फ्लेमवरती चकली तळली तर आतमध्ये चकली कडक राहील आणि चकली पूर्ण नरम पडेल। तर बघा या पद्धतीने कलर आल्यानंतर मी चकली तेलामधून काढून घेतलेली आहे आणि बघत असाल किती काटेदार चकली तयार झालेली आहे, कुठेही चकली तुटलेली नाही। पुन्हा गॅसची फ्लेम हाय करून तेल चांगलं गरम करायचं आणि दुसरी बॅच तेलामध्ये टाकायची आहे। यांना सुद्धा थोडंसं कडक झाल्यानंतर पलटी करायचं आणि कंटिन्यू लो फ्लेमवरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत। आपण इथे बेसन पीठ वापरलेलं आहे आणि बेसन पीठ मुळातच चिकट असतं, त्याच्यामुळे कुठेही चकल्या तुटत नाहीत किंवा फाटत नाहीत। तर इथे बघा परफेक्ट आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि चकल्यांना कलर किती सुंदर आलेला आहे आणि भरपूर अशा काटेदार चकल्या तयार झालेल्या आहेत। मळलेल्या पिठापासून मोठ्या साईजच्या 18 चकल्या तयार झालेल्या आहेत। छोट्या साईजच्या बनवल्या तर 20 ते 21 चकल्या आरामात बनवून तयार होतील। तुम्ही चकलींचा आवाज ऐकला असेल, अतिशय खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत। गौरी गणपतीच्या वेळेस भरपूर अशी घाई असते, त्यावेळेस या पद्धतीने झटपट कुरकुरीत काटेदार चकल्या नक्की ट्राय करू शकता। आणि बघत असाल आतपर्यंत पोकळ अशी चकली तयार झालेली आहे आणि भाजणीच्या चकलीप्रमाणेच अतिशय टेस्टी या चकल्या तयार झालेल्या आहेत। तर या गौरी गणपतीला या पद्धतीने चकल्या नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।